तर आज होती आमच्या ह्यांची फरमाईश, ती पण शेवच्या भाजीची. मग त्यासाठी मी 2 मिडियम साईजचे कांदे चिरून घेतले आणि टोमॅटो आणि कोथिंबीर, आणि मग कढईमध्ये तेल टाकलं आणि त्यात कांदा भाजण्यासाठी टाकला. कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. शेवची भाजी बनवायला खूप सोपी असते आणि जास्त काही झंझटसुद्धा नसतं. आणि शक्यतो शेवची भाजी ना ही लोखंडाच्या कढईत करून बघा, एक नंबर लागते. मग आता कांदा आपला चांगला गोल्डन झाला आहे, मग त्याच्यात मी टोमॅटो टाकते आणि टोमॅटोसुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. टोमॅटो बघा आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतले, त्याचा कलर लगेच चेंज झाला. आता ह्याच्यात आपण काय टाकायचं, हळद, जिरी, मोहरी, लाल तिखट आणि एकदम बेसिक साधे सिंपल जिन्नस मी ह्याच्यात टाकणार आहे. आता हे जिन्नस टाकल्यानंतर मस्तपैकी ते परतून घ्यायचे आणि त्याच्यात एक लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि आलं टाकलेलं वाटण तयार केलं होतं मी, ते त्याच्यात टाकायचं. चांगलं एक जीव होईपर्यंत परतून घ्यायचं आणि मस्तपैकी त्याला तेल सुटून द्यायचं, म्हणजे भाजीला चव छान येते. आणि आता त्याच्यात मी ना थोडासा गरम मसाला टाकणार आहे, म्हणजे त्याची चव एकदम मस्त आणि भन्नाट लागल. आणि ही भाजी आपण शक्यतो चुलीवर बनवतो, त्यामुळे त्याची चव अजूनच छान लागणार आहे. आमच्यात जास्त करून चुलीवरचेच पदार्थ आवडतात आणि आपण याच्यात बेसिकच जिन्नस वापरलेत, पण या भाजीला खरी चव आहे ना ती चुलीवर केल्यामुळं आणि लोखंडी कढईत केल्यामुळं, त्यामुळंच येणार आहे. आणि आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं, मस्तपैकी परतून घ्यायचं. आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी ना शेवच्या भाजीची, कुणाला घट्ट आवडते, कुणाला थोडीशी रसरशीत आवडते, तशा प्रकारे पाणी टाकायचं. आणि आम्हाला ही भाजी थोडीशी घट्ट, म्हणजे जास्तसुद्धा घट्ट नाही, पण मिडियम घट्टच आवडते. आणि आता वरून मस्तपैकी कोथिंबीर टाकायची. मला कोथिंबीर फार आवडते, ती पण ताजी ताजी. वा, काय भाजीचा रस्सा दिसतोय, एकच नंबर. आता याला मस्तपैकी एक उकळी आणायची आणि उकळी आली की मग त्याच्यामध्ये शेवटी शेव टाकायची. शेव ही कायम शेवटच टाकायची, कारण जर आधी टाकली तर ते सगळंच घट्ट होईल आणि शेव सगळी विरघळून जाईल. मग शेवटी शेव टाकायची आणि शेव टाकल्यानंतर त्याच्यावरती परत एकदा कोथिंबिरीनं गार्निशिंग करायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक 2च मिनिट, फक्त 2 मिनिट त्याला शिजून द्यायचं. 2 मिनटाच्या वर शिजवलं तर ते ओव्हरकुक होईल आणि त्याचा सगळा गाळच होईल, म्हणून फक्त 2 मिनटं शिजवून द्यायचं. ह्या भाजीला ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवाव्याच लागतात. आणि त्यानंतर सानू नेमकी झोपेतनं उठलेली आणि आली तर बघा कशी नाटकं करते या. तिला लई मस्ती करायला लागते आणि खेळायला लागतं. आता बघा आपली भाजी तयार झाली आहे. मग आता बघा किती छान रसरशीत, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये एक नंबर भाजी झाली आहे. आणि तोपर्यंत ते मळ्यातनं दूध घेऊन आले आणि सानू बघा मला सोडून लगेच तिच्या पप्पांकडे पळत गेली. आणि आता बघा तिच्या पप्पांना कशी हेल्प करल, किटली वगैरे घेऊन येईल, घरात देईल माझ्यापाशी आणि आपली भाजी बघा आता किती छान मस्तपैकी तयार झाली. आता मी डब्यात भरून घेते. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशीच कन्सिस्टन्सी एक नंबर लागते. डब्यासाठी अशीच परफेक्ट आहे. मग चपाती आणि भाजी भरून घेतली आणि त्यांचा डबा रेडी केला. आणि सानूसुद्धा स्कूलचं आवरून जेवायला बसली, तिलासुद्धा ही भाजी खूप आवडली. तर आजच्यासाठी एवढंच. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.